लेक्चर नंबर 13 ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट. लास्ट क्लासमध्ये आपण डिस्कस केले होते लॅन्थेनॉइड्स. तर लॅन्थेनॉइड वरती बेस क्वेश्चन्स आधी आपण सॉल्व्ह करू, नंतर ऍक्टिनॉइड्स. ओके चला पटापट आन्सर करा. पटापट आन्सर केले पटापट क्लास खतम होईल, पटापट चॅप्टर आपला कंप्लीट होईल. बापा रे. आयडेंटिफाय इनर ट्रान्झिशन एलिमेंट. इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजे कोणत्या ब्लॉक मधला? एफ ब्लॉक मधला. मग आता एफ ब्लॉक मधला याच्यात कोण आहे? सॅमॅरियम आहे ना. लाल सिऱ्याचा प्रसाद श्रीमती. श्रीमती म्हणजे SM, बरोबर का? हा. तर हा इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे. आयडेंटिफाय लॅन्थेनॉइड एलिमेंट. लॅन्थेनॉइड इंदिरा गांधी मधला EU आहे ना. लाल सिऱ्याचा प्रसाद, नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा आहे ना, ते घेतलं होतं ना आपण. तर तो आहे EU. हा लॅन्थेनॉइड आहे. विच ऑफ द आयडेंटिफाय द लॅन्थेनॉइड एलिमेंट. प्रोमेथियम हा एकटा असा लॅन्थेनॉइड आहे जो रेडिओ ऍक्टिव्ह असते. सांगितलं होतं ना. हा. फॉलोइंग एलिमेंट इज रेडिओ ऍक्टिव्ह आहे ना. कोण आहे? प्रोमेथियम. सध्याच सांगितलं एकटा असा लॅन्थेनॉइड आहे जो काय आहे? रेडिओ ऍक्टिव्ह. विच अमंग द फॉलोइंग सिरीज ऑफ एलिमेंट ऑल्सो कॉल्ड रेअर अर्थ एलिमेंट कोणाला म्हणतो? लॅन्थेनॉइड सिरीज आहे ना, याला रेअर अर्थ एलिमेंट म्हणतो. सगळे परीक्षेत विचारेल प्रश्न आहेत आहे की नाही. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बिलॉंग टू फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज. फर्स्ट इनर ट्रान्झिशन सिरीज म्हणजे लॅन्थेनॉइड्स. आणि लॅन्थेनॉइड्स कोणता आहे? कोण आहे? प्रोमेथियम. PM आहे ना. ऑप्शन D, बरोबर का? नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट नॉट लॅन्थेनॉइड. फॉस्फरस हा लॅन्थेनॉइड आहे का? मग हा कुठचा आहे? हा आहे ग्रुप नंबर कोणता? ग्रुप नंबर 15, बरोबर का? ग्रुप नंबर 15 आहे ना. मग लॅन्थेनॉइड आहे का? नाही. याला काय म्हणतात? याला निक्टोजन्स म्हणतात. काय म्हणतात याला? निक्टोजन्स. निक्टोजन्स आहे हा, लॅन्थेनॉइड नाही आहे. ओके. जे ग्रुप नंबर 15 आहे त्याला निक्टोजन्स म्हणतात. ग्रुप नंबर 16 ला चाल्कोजन्स. ग्रुप नंबर 17 हॅलोजन्स. ग्रुप नंबर 18 नोबल गॅसेस, इनर्ट गॅसेस. ग्रुप नंबर 1 अल्कली मेटल्स. ग्रुप नंबर 2 अल्कलाइन अर्थ मेटल्स आहे ना. तर हा निक्टोजन आहे. ओके. Which element from following lanthanide has half filled F orbital? Observed and expected electronic configuration. दोन्ही पण हाफ फिल्ड. ऑब्झर्ड आणि एक्सपेक्टेड कोण आहे? EU. पण जर ऑप्शन मध्ये GD असतं तर GD उत्तर नसतं. का? कारण GDचं ऑब्झर्ड जे आहे ते हाफ फिल्ड आहे. एक्सपेक्टेड आहे का हाफ फिल्ड? त्याच्या एक्सपेक्टेड मध्ये 8 असतात. अरे सांगितलं होतं ना. हा. तर जर EU बघितला तर EU चा ऍटॉमिक नंबर किती आहे? 63. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर Xc 6s 5d 4f. आणि आता जर इलेक्ट्रॉन्स भरले तर हा आहे 54. 6s मध्ये 2, 5d मध्ये 0, बरोबर ना. मग 54, 2, 56 आणि 7 म्हणजे याचा F कसा आहे? हाफ फिल्ड. तर हाफ फिल्ड वाला कोण आहे रे मग? EU. ठीक आहे. नेक्स्ट. Which lanthanide element has completely filled F orbital in expected and observed electronic configuration? कोण आहे? कोण आहे? YB. YB चा ऍटॉमिक नंबर 70. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं Xc 6s 5d 4f. हा सिक्वेन्स लर्न करून टाका. Xc 6s 5d 4f. हा 54. 54 आणि 2 56, बरोबर. 56 आणि हे 14 किती आहेत? 70. आणि इथं किती येणार? 0. इथं किती येणार? 0. असं येईल का? अरे बरोबर ना. मग कोणतं उत्तर आहे? YB. एकच आहे ना. नंतर कम्प्लिटली फिल्ड विचारलं म्हणजे F मध्ये 14, याच्यात
विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट हॅज नो इलेक्ट्रॉन इन 4f ऑर्बिटल. 4f मध्ये इलेक्ट्रॉन नाही आहे. लॅन्थॅनम. लॅन्थॅनमच्या 4f मध्ये थोडी आहे. एलएचा ऍटॉमिक नंबर किती आहे रे? 57. Xc 6s 5d 4f. आणि याच्यात जर तुम्ही इलेक्ट्रॉन भरले तर हा 54 आणि 2 56 आणि 1 57 आणि 0. याचा शेवटचा इलेक्ट्रॉन डी मध्ये जाते. म्हणजे हा कोणत्या ब्लॉकचा आहे? डी ब्लॉकचा. एलए हा डी ब्लॉकचा आहे. याच्या नंतरचे 14 एफ ब्लॉकचे आहेत. बरोबर. तर आन्सर काय आहे तुमचं? एलए. नेक्स्ट. विच फ्रॉम फॉलोइंग पेअर ऑफ एलिमेंट हॅव 1 इलेक्ट्रॉन इन 5d सबशेल. हे तर पाठच करायला सांगितले मी. 1 इलेक्ट्रॉन इन 5d सबशेल कोण आहे? 5d मध्ये एक असणारे किती जण आहेत? 4 जण. कोणते 4 जण आहेत? लाल, सिरा, गांधीने, लुटला. लाल, सिरा, गांधीने, लुटला यांच्या 5d मध्ये एक आहे. मग पण क्वेश्चन काय आहे? ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आणि कोणाच्या ऑब्झर्व्ड मध्ये आहेत? कोणाच्या ऑब्झर्व्ड मध्ये आहेत? जीडी आणि एलयू. अरे यांच्या ऑब्झर्व्ड मध्ये आहेत ना. हा, तर यांच्या ऑब्झर्व्ड मध्ये आहेत म्हणजे काय येणार उत्तर? जीडी आणि एलयू. ऑप्शन ए. दुसरं कोणतं उरायला तर मॅच होतच नाही दुसरं मॅच. अरे दुसरं हेच नाही ना कोणतं मॅच होणार. तर जीडी आणि एलयू काय आहे? यांच्या 5d मध्ये किती आहे? एक आहे. नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट हॅज कम्प्लिटली फिल्ड 4f. 4f कम्प्लिटली फिल्ड रिपीट झाला. YB है ना. नेक्स्ट. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट possesses 1 अनपेयर्ड इलेक्ट्रॉन इन 5d ऑर्बिटल. 5d मध्ये एक आहे. 4 जण. 5d मध्ये एक 4 जण. लाल, सिरा, गांधीने, लुटला. कोण आहे यातला? जीडी. ट्रिकवरच सगळे प्रश्न सॉल्व होतात. नेक्स्ट. विच एलिमेंट अमंग द फॉलोइंग हॅज एम्प्टी 5d ऑर्बिटल इन ऑब्झर्व्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 5d एम्प्टी पाहिजे. 5d एम्प्टी पाहिजे म्हणजे 5d मध्ये किती पाहिजेत? 0. मग 5d मध्ये 1 असणारे माहित आहेत की तुम्हाला? जीडी, गांधी याच्या 5d मध्ये एक. लाल, सिरा त्यातला लाल याच्या 5d मध्ये एक. लुटला याच्या 5d मध्ये एक आहे ना. अरे यांच्या 5d मध्ये एक आहे. तर 5d मध्ये 0 कोण आहे? YB. आणि YBचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलेलं आहे. जाऊ द्या आता. माहितच आहे ना. 5d मध्ये एक वाले माहित आहेत तर त्याच्या 5d मध्ये 0. नेक्स्ट. What is the position of element La and Ce respectively in the long form of periodic table? La आणि Ce कुठे आहेत? आता मला सांगा. La आणि Ce हे कोणत्या ग्रुप मध्ये आहेत रे? थर्ड ग्रुप. अरे याचा ग्रुप 3 आहे ना. एफ ब्लॉक एलिमेंट जे आहेत किंवा लॅन्थॅनम हे कोणत्या ग्रुपचे आहेत? म्हणजे याचा ग्रुप नंबर 3 आहे. ते फिक्स आहे. ग्रुप नंबर किती आहे? 3. लॅन्थॅनॉइडचा ग्रुप नंबर 3 असते. एलेचा पण 3 असते. मग ग्रुप 3. अरे ग्रुप 3 ग्रुप 3 ग्रुप 3 ग्रुप 3 ग्रुप 3 ग्रुप 3 आणि याच्यात ग्रुप 5 ग्रुप 4. तर हे तर कटलंच. मग आता सगळा खेळ आहे पिरियडवर. तर लॅन्थॅनॉइड जे असतात त्यांचा पिरियड कोणता असते रे? पिरियड कोणता असते? 6वा. पिरियड 6वा. लॅन्थॅनॉइडचा 6वा आणि ऍक्टिनाइडचा 7वा. मग पिरियड 6वा पा कुठे आहे? पिरियड 6. पिरियड 6 म्हणजे ऑप्शन डी. बरोबर. लॅन्थॅनॉइडचा पिरियड 6. नेक्स्ट. विच एलिमेंट अमंग द फॉलोइंग एक्झिबिट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन Xc 4f7 इन +4. एकदम सोपा आहे. हे पहा. Xc आणि काय म्हणते? 4f7. पण कशामध्ये? +4 मध्ये. मग मला सांगा Xc चा ऍटॉमिक नंबर किती आहे? 54 प्लस हे किती इलेक्ट्रॉन आहेत? 7. आणि +4 चा अर्थ त्यानं 4 इलेक्ट्रॉन दिले आहेत म्हणजे त्याच्याजवळ 4b होते की नाही. म्हणजे त्याच्याजवळ 4b होते. तर किती झाले रे? 65. किती झाले? अरे 65 झालं ना. 65 म्हणजे हे पहा हे दिलंय टर्बियम झालं. अरे समजलं का? +4 मध्ये तर +4 आहे तर ते 4 इलेक्ट्रॉन ऍड करायला लागतील. आणि हे किती आहेत? हे 54 हे 7 आणि ते +4 वाले 4
असे 65 झाले. आणि 65 जर इथं ब्रॅकेटमध्ये 65 नसतं तर मग ट्रिक यूज केली असती. 65 नसतं तर लाल सिऱ्याचा प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ताबडतोब हा येते ना टीबी तर हा पा 57 58 59 60 61 62 63 64 65 आला असता ना 65. हा नेक्स्ट. विच एलिमेंट अमंग द फॉलोइंग एक्झिबिट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ॲज. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे तर एक्सी किती 54 प्लस 0 प्लस 4 किती झालं 58 आणि 58 म्हणजे कोण आहे सेरियम. 58 म्हणजे कोण आहे सेरियम. ठीक आहे नेक्स्ट. What is the number of unpaired electrons present in F orbital at +3 oxidation state of Lu. Lu विषयी म्हणून राहिला तो तर पहिले Lu चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा. Lu चा ॲटॉमिक नंबर 7 शेवटचा आहे ना हा सिरीज मधला. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं तर Xc 6s 5d आणि 4f. पण आपल्याला त्यानं काय म्हटलं Lu 3+ म्हटलं. अरे क्वेश्चन पहा रे. आरती झाली का झोप. हा काय +3 ऑक्सिडेशन स्टेट म्हटलं ना मग काय होणार Xc 6s 5d आणि 4f. मग आता इलेक्ट्रॉन भरा किती 2 लुटलातला आहे म्हणजे त्याच्यामुळे डी मध्ये 1 येणार आणि इकडे किती येणार 14. आता आपल्याला किती पाहिजे +3 तर 3 इलेक्ट्रॉन काढा लागतात पहिले शेवटच्या शेल मधून. शेवटची शेल कोणती आहे 6वी. मग त्यातून 2 काढले त्यात किती राहिले 0 आणि 1 यातून काढणार यात किती राहणार 0 आणि याच्या एफ मध्ये 14 असं राहील. मग आता काय विचारला क्वेश्चन व्हॉट इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन एफ ऑर्बिटल. तर एफ ऑर्बिटल किती असतात 7 3 4 5 6 7. त्याच्यात इलेक्ट्रॉन किती आहेत 14. पहिले कसा भरसाल सिंगल 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 नंतर पेअर करा किती झाले 7 8 9 10 11 12 13 14. तर अनपेड इलेक्ट्रॉन किती आहे 0. अनपेड इलेक्ट्रॉन नाही आहे म्हणजे ऑप्शन बी अनपेड इलेक्ट्रॉन 0. तसं काढायचंही काम नव्हतं. एफ मध्ये 14 आहेत म्हणजे सगळे पेअर्डच आहेत. ओके हा नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग element do not have any electron in F subshell either in expected or observed state configuration. F मध्ये do not have any electron म्हणजे F मध्ये किती आहेत 0 आणि F मध्ये 0 कोणाच्या असते L. रिपीट झाला ना F मध्ये 0 L च्या. नेक्स्ट. Which among the following pair of element has 1 electron in 5d orbital. वाचा व्यवस्थित 1 इलेक्ट्रॉन इन 5 तेवढंच नाही वाचायचं पुढचंही वाचायचं ना. 1 इलेक्ट्रॉन इन 5d ऑर्बिटल टू मेक F ऑर्बिटल फुलफिल्ड अँड हाफ फिल्ड रिस्पेक्टिव्हली इन ऑब्झर्व्ड स्टेट. ऑब्झर्व्ड स्टेट मध्ये विच अमंग द फॉलोइंग पेअर ऑफ एलिमेंट हॅज 1 इलेक्ट्रॉन इन 5d ऑर्बिटल. 5d मध्ये 1 आहे. आता 5d मध्ये 1 असणारे किती आहेत 4 जण La C CD Lu 4 आहेत. मग आता कोणाच्या 5d मध्ये 1 आहे टू मेक फुलफिल्ड अँड हाफ फिल्ड. आता फुलफिल्ड आणि हाफ फिल्ड कुठे होतात हाफ फिल्ड होते जीडी साठी आणि फुलफिल्ड होते Lu साठी. आणि हे माहित पाहिजे ना. तर आपला जीडी जो आहे तो 63 आहे आणि जो Lu आहे तो किती आहे 71. आणि जर आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढलं Xc 6s 5d 4f परत इथं Xc 6s 5d आणि 4f आणि याच्यात आता इलेक्ट्रॉन्स भरले सांगा 2 हे किती आहे 54 54 आणि 2 56 57 आणि 7 झाले 63. सॉरी 64 पाहिजे आहे ना 63 नाही आहे. हा किती आहे 64 आहे. ओके हा 2 1 14 तर याचा कम्प्लिटली फिल्ड याचा हाफ फिल्ड. पहिले काय विचारेल आहे पहिले फुल फिल्ड आणि मग हाफ फिल्ड विचारेल आहे म्हणजे पहिले Lu नंतर जीडी पहिले Lu नंतर जीडी ऑप्शन सी. ओके नेक्स्ट. विच अमंग द फॉलोइंग इज करेक्ट. काय विचारलं करेक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ लॅन्थेनॉइड्स.
आता लॅन्थॅनॉइडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करेक्ट कोणतं आहे बघा. करेक्ट कोणतं आहे तर मी तुम्हाला आठवत असेल तर सांगितलं होतं लॅन्थॅनॉइडसाठी एक्सी नंतर 6s 5d 4f. आता तुम्हाला आठवत असेल तर मी असं सांगितलं होतं की यस मध्ये 100% किती असतात 2, डी मध्ये 0 किंवा 1. अरे सांगितलं होतं का. हा आणि एफ मध्ये 1 ते 14 असं सांगितलं होतं. अरे असं होतं म्हणजे आपल्याला असा ऑप्शन पाहिजे. मग असा ऑप्शन पाहिजे तो असा आहे का त्याच्यात. असा नाही आहे मग आपण मोर करेक्ट कडे जाणार. असा नाही आहे तर कोणता शोधायचा मोर करेक्ट. मग आता मला सांग क्रिप्टॉन येणार आहे का. क्रिप्टॉन तर येणारच नाही तर हे 2 ऑप्शन कटले. आता या 2 ऑप्शन मध्ये चेक करा लागते तर आपल्याला पाहिजे 6s 5d 4f. तर इथं काय आहे 7s आहे 5f आहे तर हे बी उत्तर आहे का तुमचं. मग उत्तर कोणतं करेक्ट आहे बी. समज मोर करेक्ट. मग आता आपल्या 6s मध्ये 2 आहेत 5d मध्ये 0-2 आपलं 0-1 होतं आणि एफ मध्ये 1-14 होतं. इथं 0-14 आहे. तुमच्या बोर्डच्या पुस्तकात हे दिलं आहे ठीक आहे. पण ऍक्च्युअल मध्ये आहे कोणतं हे. मग आता आपल्याला काही ऑप्शन नाही आपण मोर करेक्ट वरून उत्तर काढू शकतो. ठीक आहे. असा प्रश्न असं कन्फ्युजन असलं तर. नेक्स्ट आयडेंटिफाय द एलिमेंट फॉर्मिंग स्टेबल स्पेसिस इन +4. +4 मध्ये कोण स्टेबल स्पेसिस तयार करते. +4 मध्ये स्टेबल स्पेसिस कोण तयार करते सेरियम. कस काय. सेरियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे 58. ओम कराळे सेरियमचा ऍटॉमिक नंबर 58. एक्सी 6s 5d 4f. आपल्याला पाहिजे सेरियम +4. मग +4 पाहिजे तर काय होईल सांगा 6s 5d 4f. आता इलेक्ट्रॉन भरा. इलेक्ट्रॉन भरले तर 54 56 57 58 बरोबर. अरे सीईच्या डी मध्ये 5d मध्ये 1 असते ना लाल सिरा गांधीने लुटला त्यातला आहे तो. मग आपल्याला +4 म्हणजे 4 इलेक्ट्रॉन काढा. इथचे 2 इथचा 1 इथचा 1 तर यानं कोणाचं कॉन्फिगरेशन अक्वायर केलं नोबल गॅसचं. आणि नोबल गॅसचा आहे म्हणजे कसं आहे स्टेबल आहे म्हणून आन्सर बी. ओके. अभ्यास एवढा करा की प्रश्न पाहिलं की तो सॉल्व्ह करायचं काम नाही पडलं पाहिजे. आता मला माहितच आहे सेरियम +4 घेतला की एक्सी मध्ये 10 वर्ष झाले शिकून आलो मी आहे ना. मला माहित आहे की एक्सीच राहते फक्त कारण 4 इलेक्ट्रॉन काढले तो आहे किती 58 त्यातले 4 काढले तर 54 राहतील आणि 54 हा ऍटॉमिक नंबर झेनॉनचा आहे. कशाला सॉल्व्ह करावं लागते. ठीक आहे. नेक्स्ट C4+ is stable because fully filled d orbital आहे का. ऑल पेयर्ड इलेक्ट्रॉन इन डी. अरे डी मध्ये काहीच नाही है ना. हाफ फिल्ड डी मग काय आहे एम्प्टी ऑर्बिटल्स. कारण C4+ मध्ये बघा मागचा क्वेश्चन सगळे ऑर्बिटल एम्प्टी झाले आणि म्हणून तो स्टेबल आहे. अरे समजला कारण तो झेनॉन झाला ना बरोबर का. नेक्स्ट मोस्ट कॉमन ऑक्सिडेशन स्टेट शोन बाय सेरियम. हे पहा कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3 तर आहेच. अरे +3 तर आहेच. मग +3 तर आहे तर +3 वाले ऑप्शन 3 आहेत म्हणजे सी कटला. आणि अजून सध्या सांगितलं सेरियम +4 दाखवते का. हा म्हणजे उत्तर कोणतं आहे बी. कारण जेव्हा सेरियम +4 दाखवते तेव्हा तो एक्सीचं कॉन्फिगरेशन अक्वायर करते बरोबर ना. अरे दाखवते ना नोबल गॅसचं स्टेबल कॉन्फिगरेशन म्हणून +4 दाखवते. Which of the following element exhibit oxidation state other than +3. +3 सोडून सी. कारण सी काय दाखवते +3 बी दाखवते आणि +4 बी दाखवते. अदर दॅन +3 दाखवते ना तो सीई. सध्याच घेत त्याच्यावरच घुमून फिरून प्रश्न आहेत. कधी कधी येला पहा हा कधी आला 20 ले. हा कधी आला 11 ले. त्याच्या आधीचा कधी आला 10 ले है ना. आणि त्याच्या आधीचा कधी आला 22 ले. तोच प्रश्न आहे फक्त वेगवेगळ्या पद्धतीनं विचारून राहिले. ठीक आहे. नेक्स्ट which among the following lanthanide has smallest atomic size. कोणाची atomic size स्मॉल आहे तर लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन माहित आहे आपल्याला
हा, आणि लॅन्थॅनाइट कॉन्ट्रॅक्शन माहित आहे तर आपल्याला ट्रिक बी माहित आहे. लाल सिऱ्याचा प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ताबडतोब देणार होत्या इतर तमाम एड्या बायांनी लुटला. आणि इकडून तिकडे गेले काय होते साईज काय होते डिक्रीजेस. मग आता साईज डिक्रीजेस आलं तर आपल्याला जे 4 दिलाय ते स्पॉट करायच्यात. कोण कोण दिलाय SM, अजून कोण दिलाय CE, अजून दिलाय PM. PM कुठे हा PM, अजून PR. हे 4 जण दिले. आणि इकडून तिकडे गेलं तर साईज कमी होते म्हणजे कमी कोणाची आहे SM म्हणजे उत्तर A झालं. ट्रिक पार्ट असलं की उत्तर आलं. फक्त इकडून तिकडे गेलं तर साईज कमी होते हे माहित पाहिजे. नेक्स्ट, which element from following has largest atomic radius. आता लार्जेस्ट कोणाची आहे एवढं काढलं नाही तर आपल्या हातावरच करा. लार्जेस्ट म्हणजे इकडचा पाहा लागते. लाल शिऱ्याचा प्रसाद पहिलेच आला ना हा, जो पहिले आला त्याची साईज जास्त. नेक्स्ट, आयडेंटिफाय द एलिमेंट हॅव्हिंग स्मॉलेस्ट ॲटॉमिक रेडियस. आता स्मॉलेस्ट पाहिजे म्हणजे तिकडचा पाहिजे म्हणजे एक एक कट करत घ्या. आता लाल शिऱ्याचा प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ताबडतोब आहे ना कटला देणार होत्या. श्रीमती राहिला ना रे, हा भी कटला ना म्हणजे उत्तर कोणता करेक्ट आहे बरोबर ना. तिकडचा घ्यायला लागेल ना लार्जेस्ट वाला. हा, आयडेंटिफाय द एलिमेंट विथ स्मॉलेस्ट आयोनिक रेडियस इन +3 ऑक्सिडेशन स्टेट. ऑक्सिडेशन स्टेटची काही घेणं नाही कारण ऍटोमिक रेड आहे आयोनिक रेड आहे दोन्ही डिक्रीज होतात तिकडे गेलं की. अरे होतात ना, त्यामुळे आपली ट्रिक स्मॉलेस्ट पाहिजे म्हणजे इकडचा पाहिजे. लाल शिऱ्याचा प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा. हा चिन्ह स्मॉलेस्ट तिकडे जा लागेल. सॉरी म्हणजे हा कटला आहे ना, हा कटला. स्मॉलेस्ट म्हणजे तिकडे इंदिरा गांधी ताबडतोब देणार होत्या इतर तमाम एड्या बायांनी कटला तर राहिला कोण लुटला. येल्यू ठीक आहे हा चिन्ह. आणि तसाही स्मॉलेस्ट पाहिजे तर शेवटचा दिलाय ना याच्यात येल्यू है ना. नेक्स्ट, आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक साइज. डिक्रीजिंग ऑर्डर करेक्ट. लाल सिऱ्याचा प्रसाद हा PR आला म्हणजे हे दोन कटले. लाल सिऱ्याचा प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी म्हणजे हा कटला म्हणजे ऑप्शन झालं. दोन ट्रिक वरूनच काढून राहिल ना. आता काही डबल डबल लिहून देत नाही ट्रिक. तेवढे बुद्धिमान प्राणी हा तुम्ही आता आहे की नाही. पहा, आयडेंटिफाय द करेक्ट डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉम. तेच प्रश्न आहे. डिक्रीजिंग ऑर्डर लाल सिऱ्याचा म्हणजे हा कटला है ना. प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर म्हणजे हा आला म्हणजे हा कटला म्हणजे ऑप्शन C. नेक्स्ट, आता बेसिसिटी वर क्वेश्चन आहे आणि बेसिसिटी साठी तेच ट्रिक होती. लाल सिऱ्याचा प्रसाद नर्मदा प्राईम मिनिस्टर श्रीमती इंदिरा गांधी ताबडतोब देणार होत्या इतर तमाम एड्याबायांनी लुटला. आणि जेव्हा इकडून तिकडे जाता है ना, जेव्हा इकडून तिकडे जाता साईज डिक्रीजेस. सांगितलं होतं का साईज डिक्रीजेस आणि बेसिक नेचर हे पण डिक्रीजेस होतं का. बेसिक नेचर बी काय होतं डिक्रीजेस. इकडून तिकडे गेलं तर बेसिक नेचर डिक्रीज होते. मग आपल्याला काय विचारलं मोस्ट बेसिक. मोस्ट बेसिक म्हणजे सगळ्यात जास्त बेसिक. तिकडे असेल की इकडे. इकडे तिकडे गेलं तर कमी होते ना बेसिक नेचर. अश्विनी तिकडे गेलं तर कमी होते इकडे जास्त आहे म्हणजे आपल्याला इकडचा लागेल आणि इकडचा लागेल
तर पहिले एले आहे का, मग सीई आहे का, आहे. ऑप्शन बी. समजलं? ऑप्शन बी येणार ना. म्हणजे आता याच्यावरूनच आपण पूर्ण, अरे साईजची ऑर्डर म्हणजेच बेसिक नेचरची ऑर्डर, बस खतम. मोस्ट बेसिक लाल, लाल पहिलाच आला. मोस्ट बेसिक पाहिजे ना, इकडचाच पाहिजे. नेक्स्ट, विच अमंग द फॉलोइंग इज द विकेस्ट बेस. वीक पाहिजे. वीक पाहिजे म्हणजे तिकडचा पाहिजे. तिकडे गेलं तर कमी होते आणि तिकडे लुटला, तिकडे लुटला आहे ना, बरोबर. अरे सगळ्यात शेवटी आयडेंटिफाय स्ट्रॉंगेस्ट बेस. तिकडे गेलं तर कमी होते, इकडे जास्त आहे, तर एले पहिलाच आहे. पहिलाच आहे ना एले. अरे समजून आले, डोक्यावरून चाललं. नेक्स्ट, आयडेंटिफाय द फॉर्म्युला ऑफ लॅन्थॅनॉइड ऑक्साइड फॉर्म व्हेन लॅन्थॅनॉइड इज बर्न्ट इन ऑक्सिजन. म्हणजे लॅन्थॅनॉइड म्हणजे Ln3+, ऑक्सिजन म्हणजे O2-. हा 3, हा 2, किरीस क्रॉस काय होईल, Ln2O3. म्हणजे ऑप्शन बी. काल शिकवलं तर नाही, असं येईल ना. ऑक्सिजन म्हटलं म्हणून O2-. लॅन्थॅनॉइड काय असते, कॉमन ऑक्सिडेशन स्टेट +3. हा काय म्हटलं, काय झालं, क्वेश्चन काय आहे, आयडेंटिफाय द स्ट्रॉंगेस्ट बेस फ्रॉम द फॉलोइंग. तर कालची सिरीज माहित नाही का, तो लॅन्थॅनम पासून पुढच्या आहेत ना, पण लॅन्थॅनम बी तेच प्रॉपर्टी दाखवते ना. अरे एक वाक्य मी असं बी लिहून दिलं होतं की लॅन्थॅनमला आपण लॅन्थॅनॉइड सोबत घेतोच, कारण प्रॉपर्टी मध्ये सिमिलॅरिटी आहे. तर सगळ्यात बेसिक एलेच आहे आणि तिकडे गेलं की कमी कमी होते. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट आर द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड व्हेन लॅन्थॅनॉइड रिॲक्ट विथ नायट्रोजन अँड हॅलोजन. आता लॅन्थॅनॉइड म्हणजे Ln3+, नायट्रोजन म्हणजे N3-, लॅन्थॅनॉइड म्हणजे Ln3+, हॅलोजन म्हणजे X-. हॅलोजन काय असतात, X-. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन 1- असते त्याच्यावर, नायट्रोजनवर 3-. मग दोघांवर चार्ज सारखा आहे, मग सारखा आहे तर Ln तयार झाला. आणि इकडे हा 3 आहे, हा किती आहे, 1 आहे. क्रिस क्रॉस केलं तर Ln(x) किती घ्यायला लागतील, 3, म्हणजे Ln(x3), Ln(n) आणि Ln(x3). ओके. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट नॉट ट्रू अबाउट लॅन्थॅनॉइड. लॅन्थॅनॉइड विषयी कोणतं ट्रू नाही आहे, लॅन्थॅनॉइड विषयी कोणतं ट्रू नाही आहे. आयोनिक रेडाय डिक्रीज फ्रॉम La to Lu. बरोबर आहे. लॅन्थॅनॉइड कॉन्ट्रॅक्शन इकडून तिकडे गेलं कमी होते. बेसिसिटी ऑफ हायड्रॉक्साइड इन्क्रीजेस ॲज ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस. चुकलं, ॲटॉमिक नंबर वाढते तिकडे तिकडे आणि बेसिसिटी तिकडे गेलं तर कमी होते. हा काय म्हणते, इन्क्रीज, म्हणजे हा चुकीचं सांगू राहिला. मोस्ट कॉमन कोऑर्डिनेशन नंबर इज 6. कॉमन कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. कोऑर्डिनेशन नंबर आहे, ऑक्सिडेशन स्टेट नाही. ऑक्सिडेशन स्टेट असली तर +3. ठीक आहे. आणि हायड्रॉक्साइड ऑफ दीज आर बेसिक इन नेचर. अरे बेसिक होते ना, म्हणजे हे बी करेक्ट आहे, हे बी करेक्ट आहे. कोऑर्डिनेशन नंबर 6 सांगितलं होतं, 9 लिहून दिलं ना, 7 असं. तर कोणतं इनकरेक्ट आहे, मग नॉट ट्रू कोणता आहे, बी. अरे बेसिक नेचर डिक्रीज होते, हा इन्क्रीज म्हणून राहिला, म्हणजे चुकीचं म्हणून राहिला. विच ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इज डोप विथ टू ऑप्टेन फायबर एम्प्लिफायर्स फॉर ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन. युजेस वर आहे. अर्बियम डोप असं काल लिहून दिलं तर युजेस मध्ये आहे ना. अर्बियम डोप जे आहेत त्यांचा वापर आपण करतो ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन सिस्टीम मध्ये. तर इथं आपले लॅन्थॅनॉइड्सचे MCQ संपले. आता कोणता पार्ट आहे, ऍक्टिनॉइड्स. ओके.